संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं. त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती असं वाटत नाही का? कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय. याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात आहेत किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात आहेत. एका पोक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही. मग डॉक्टर धुमाळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की हा आपला जॉब आहे, रात्री किती उशिरा पेशंट आलं, आरोपी म्हणून आलं, शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावं लागेल. तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा, मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येत जाईल. अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता. तक्रार जी निकाली काढली ती गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. हा, मग त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात. आणि मग ती चौकशी समितीचं काम काय असतं? दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं, त्यांचे एकमेकांबद्दल काही तक्रारी आहेत हा समोपचाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हिअरिंग घेणं आणि त्या निकालात काढणं.